चांदीच्या ताटात केसरचे मोदक पेढे, चांदीच्या ताटात केसरचे पेढे, यश आमचे हुशार बाकी सगळे वेडे. काल मी एका 10वीच्या पोराचं स्टेटस बघितलं, मॅनिफेस्टिंग दिस. भावांनो, मला कळून चुकलं, येणाऱ्या नवीन निब्बा आणि निब्बींच्या पिढीसाठी एक नवीन आयडियल कपल मार्केटमध्ये तयार झालंय आणि ते माझ्या रडारवर कसं काय नाही आलं. हात बांधून चालायला शिवायला वाटत होती लाज. मला आहे त्याच नावाच्या पोळीची खाज. नाही 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 नाही, तुम्ही गैरसमज करून घेऊ नका. यांचा फोटो थंबनेलला लावला ह्याचा अर्थ असा नाही की मी यांची माप काढणार आहे, किंबहुना मी यांची मापच काढणार होतो. पण आज मी वेळात वेळ काढून यांना सांगायला आलोय, यांना ऍप्रिशिएट करायला आलोय. ऍप्रिशिएट. तुमच्यामुळे का होईना या 10वी 12वीच्या पोरांमध्ये अजून पण लग्न करायची इच्छा जागृत आहे. कीप इट अप. तुमचे व्लॉग्स आणि तुमच्या रील्स बघून त्यांना वाटतं, वाव, दिस इज द कपल, दिस इज द रिअल लाईफ. आई बाबा आणि साईबाबा शपथ, असंच पाहिजे आपल्याला, अशीच पाहिजे आपल्याला. आणि खरंच हे जे पण चाललंय ते लय चांगलं आहे. नाही, सोशल मीडिया उघडल्यावर वाटतं की अजून लग्नाला स्कोप आहे, अजून माणूस की जिवंत आहे. नाहीतर रोज कुठेतरी चालू आहेच, बायकोनं नवरा कापला, बायकोनं बॉयफ्रेंडला जोडीला घेऊन नवरा कापला, एकीनं तर लिटरली मारून ड्रम मध्ये समाधीच दिली. आजकालच्या बायकांसाठी नवरा नवरा नाही राहिला, भाग्यश्री हॉटेलची बोकडं चालती, धरला की कापला. या 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 या, बसा बसा. जुळून येथील रेशीम गाठी जुळवा जुळवी केंद्रात तुमचं स्वागत आहे. बसा. बोला, काय घेणार? चहा, कॉफी, थंड, गरम? नको नको नको. नाही, ठीक आहे, जाऊ द्या. बोला, काय रिक्वायरमेंट आहे तुमची? काळी, गोरी, हिरवी, पिवळी, हेकणी, चखणी, लांबडी, आकुड, जाडे, ढोली, पाताळ, कसला पाहिजे तसला माल आहे आपल्याकडे. फुल स्टॉक आहे, फुल अपडेट केलाय आत्ताच. बोला, कसली पाहिजे? तुमच्या स्टॉकचं मला पटलं बरं का, पण ते आजकाल जसं मार्केटमध्ये चालू आहे का नाही, ही जी घटना होते त्या तुम्ही बघितल्या असतील, त्याच्यामुळं कुणावर भरोसाच होईना झालाय. कसा विश्वास ठेवायचा? विश्वासाचं दुसरं नाव आहे जुळून येतील रेशीम गाठी. खोट बोलायचं नाही, कॉपी करायची नाही. जी तुम्हाला खोटं मध्ये दिसणार तीच तुमच्या शेजारी इथं पाटावर उभी असणार, तिच्यासोबतच लगीन लावणार. लग्न लावून देण्यापासून जी पोरं होईपर्यंत सगळी जबाबदारी आमची. शेट म्हणजे काय बरोबर नाही बरं काही, म्हणजे तुम्ही कसं असं बोलताय? ओ नवरदेव उतावळा नवरान गुडघ्याला वाशिंग. एकदा का पोरगी हो म्हणली लग्नाला तयार झाली की पुरीचा बॉयफ्रेंड XYZ कुणी पण येऊ द्या, मंडपच काय गावाच्या शेजारना आपण Z+ सिक्युरिटी लावणार. पुरी काय, पुरीचा बाप सुद्धा पळून जाऊ शकत नाही लग्न होईपर्यंत. सगळी जबाबदारी आपली. जुळून येतील रेशीम गाठी जुळवा जुळवी. हे बघा, खोटं बोलणार नाही, सगळा डेटा आपल्याकडे. लग्न झाल्यापासून जे 2 पोरं होतोपर्यंत आमची 2 पोरं तुमच्या बरोबर 24 तास असणार Z+ सिक्युरिटी द्यायला. हे बघा, पोरगी पळून जाणार नाही, हनीमूनला घेऊन जाणार आणि तिकडं निघून मारणार नाही, कारण त्याचा सिक्युरिटी सगळा आपल्याकडंच आहे. ठीक आहे, ते झालं. कापून, ही बघा तुम्ही बातमी बघितली असेल, कापून ड्रम मध्ये भरणार नाही. आणि हो, पोरं झाल्यानंतर जरी सोडून गेले तरी 50% अॅल्युमिनी मागणार नाही. टेन्शन घ्यायचं ना, निवांत राहायचंय. ते दणका. आता बोला, ह्याच्यापेक्षा चांगली ऑफर मार्केटमध्ये तुम्हाला कोण देतंय? बोला. नाही शेट, म्हणजे ह्याच्यापेक्षा चांगली ऑफर कोण देऊ शकतंय? मला पण थोडंसं म्हणते ऑफर सोबत, म्हणजे ठीक आहे ऑफर आहे बरं का, मला मान्य आहे. कसं थोडंसं व्हायचं कन्सेशन मिळालं असतं तर बरं झालं. तुम्ही एक काम करा, हनीमूनला गेल्यावर बाहेर उभं राहा, आतमध्ये आमची पोरं बघून घेतली काय करायचं ते. असं बघूच नका. माणसांचं कसं झालंय माहित आहे का, उचलून धरलं की डायरेक्ट भोकांडीत बसणार. कपल सोड भावा, आजकाल रील्सवर पोरींच्या अपेक्षा बघितल्या का किती वाढल्यात आहे. त्यांना पण रोस्ट कर. फ्यूचर में शादी करते हो जिससे, उसकी मिनिमम सैलरी कितनी होनी चाहिए? 10 लाख रुपया तो होना चाहिए. अच्छा, लेकिन 10 लाख जो कमाता है वो तो बुढ़ा होता है. अरे बुढ़ा नहीं होता, आज के डेट में कमाना पड़ता. नाही, तुमच्या वतीनं मी पण ह्यांना शिवाय दिल्या असत्या, पण माझी फॅमिली बघती आणि तुमची पण फॅमिली बघतच असेल. नाही आता काय बोलायचं आणि कसं बोलायचं. नाही, असं वाटतंय की जस्ट इंटरव्ह्यूच्या आधीच विमल खाऊन आली आणि हिला 10 लाख रुपये कमवणारा पाहिजे. आता मी जास्त बोलणारच होतो, पण मला पण नीट कन्फर्म नाही की हिला महिन्याला 10 लाख पाहिजे तर का वर्षाला 10 लाख पाहिजे. 10 लाख नहीं कमाता, कम कमाता है, लेकिन आपसे बहुत प्यार करता है, तो आप उससे शादी करोगे? नहीं, बिल्कुल भी नहीं कर सकते. असं काय स्पेसिफिक सांगितलं नाही ना, त्यामुळे थोडा विषय आपला गंडलाय. आपके होने वाले हस्बैंड की मिनिमम सैलरी कितनी होनी चाहिए? मैं मॉडर्न हूँ तो मेरे हिसाब से 100 करोड़ तो होने चाहिए. हिला जर ढेकळात टाकली तर ढेकूळ कुठला आणि पोरगी कुठली हे पण ओळखायचं नाही. आणि हिला नवरा पाहिजे करोडात कमवणारा. अरे
म्हणजे स्वतःची नाही जनाची नाही कमीत कमी देवाला तरी घाबर. आता तुम्ही म्हणताल की हे सगळं स्क्रिप्टेड असताना 2 मिनिटं मी पण मान्य केलं की हे सगळं स्क्रिप्टेड आहे, पण अरे स्क्रिप्ट लिहिताना तरी थोडीफार लाज वाटत असेल ना. माझी इच्छा आहे की स्क्रिप्ट लिहिणाऱ्याच्या हाताला लोडणा बांधला पाहिजे. अरे का पोरांना ट्रॉमा देताय? ये बताओ 100 करोड़ में कितने जीरो होते हैं? करोडावर किती शून्य असतात असं विचारल्यावर 2 मिनिटं विचार करायला लागेल, पण ह्यांना नवरा करोडात कमवणारा पाहिजे. वाह. What is the minimum amount that you expect from your future partner to earn? 20 lakh, 35-40 lakh, 35-40 lakh, 35-40 lakh, 35-40 lakh. दॅट डंपर जस्ट शेड 40 लाख. नाही हिच्यासाठी एखाद्यानं 40 लाख रुपये कमवायचा. अरे त्या डंपरच्या पायाखाली दिले तरी चालेल, काय अडचण नाही. How much should a guy earn to date you? Give me 2-3. I'm happy. 8 lakhs. It has to be a lot. I mean, we are expensive girls. You've got to like live up to the expectations. मला काय म्हणायचंय, तुम्ही असले प्रश्न विचारताना एखादा आरसा का नाही सोबत घेऊन फिरत, डायरेक्ट दाखवायचा, हे बघ हे बघ. आपके फ्यूचर हस्बैंड की सैलरी मिनिमम कितना होना चाहिए पर मंथ? 5 लाख. हे घ्या 5. ह्यांच्या कुणी ववाळणीत पण टाकायचं नाही. हसबंड पाहिजे, हसबँड पाहिजे. 5 लाख मंथली कमवणार. 5 लाख उससे कम हुआ तो नहीं चलेगा. अशा एक्सपेक्टेशन 5 लाखाचं माहिती नाही, पण 10 ते 5 रोजानं रोज खुरपायला जायला लागेल. सुधरा अजून वेळ नाही गेली. लड़के में क्या क्या क्वालिटी चाहिए? उसकी सरकारी जॉब लेना चाहिए. असं एखाद्याला बोलू नाही, पण ज्यांनी ITI केले ना ती पण विचार करतील की हिला हो बोलायचं का नाही बोलायचं. 2 दिवस तरी विचार करायला लागलच. आणि ह्यांना पाहिजे सरकारी जॉब वाला. वाह. दाढ़ी उड़ी सब होना चाहिए उसके पास. गाड़ी कौन सा होना चाहिए? BMW पाहिजे. विसरली वाटतं. थोबाडाला लावलेली पावडर पाण्यानं धुतलं की निघती, आणि एकदा का ते थोबाडाला लावलेली पावडर धुतली की मग सायकलच्या वर तर विषय चढणार नाही. BMW पाहिजे. नाही मग तुला पोरींचे एक्सपेक्टेशन बरोबर दिसतात, पण पोरांच्या नाही दिसत. त्यांना पण बघ की. डोंट वरी, मी आहे ना. पोरं असं काही ओपनली बोलत नाही, पण पोरांच्या अपेक्षा पण काही कमी नाहीत. वर्गीन पाहिजे. पास्ट हिस्ट्री अजिबात नको आम्हाला. जिओग्राफी पाहिजे. आईबापाची सेवा करणारी पाहिजे. हिरोईन पण दिसली पाहिजे. नाके डोळे कान रंग गोरा गोरा पान, आणि हातपाय पण चांगले पाहिजे. हे बघा मी सध्या ह्याच प्रोसेसमध्ये, त्यामुळे मला कोणी कमेंट करून विचारू नका की तुला हे सगळं कसं काय माहिती, लय एक्सपिरियन्स आहे. हो मला लय एक्सपिरियन्स आहे. पोरांचं कसं आहे माहिती आहे का, लय असं म्हणजे एक्साइटमेंट लेवल लय जास्त असते की त्यांच्या सगळ्या क्रायटेरियात एखादी पोरगी बसली की ते विसरून जातात. तिला विचारायचं की बाबा तुझा बॉयफ्रेंड आहे का, तू तुझ्या मनानंच लग्न करते का जबरदस्ती तुझ्या घरच्यांच्या मनानं लग्न करते, विचारत जावा. असं लगेच उतावळा नवरा नका होत जाऊ. पोरींच्या भावना पण तुम्ही समजून घ्या. त्यांना आईबापाला नकार देण्यापेक्षा लग्न झालेला नवरा हनीमूनला नेऊन कापण्यात जास्त सोयीस्कर वाटतं. हॅशटॅग उतावळा नवरा ड्रम मध्ये बाशिंग. आता एवढी देखणी चंद्राची चांदणीच पाहिजे म्हणल्यावर पुण्या मुंबईमध्ये एखादा 2-3 BHK छोटासा का होईना फ्लॅट असलाच पाहिजे. निर्मला ताईंचा टॅक्स भरून 12-13 लाखाचं इन्कम अॅन्युअल म्हणतो मी. गावाकडे 5 एकरच्या आसपास तरी शेती पाहिजे. बाकी मी काय जास्त बोलणार नाही. मला फक्त माझ्याच अपेक्षा माहिती आहे. आता पोरींच्या अपेक्षा मला कशा माहित असणार, कारण माझं स्वतःचं काम फक्त एकाच अटीवर झालंय. एकाच. पोरगा निर्व्यसनी आहे. फक्त दिवसातनं 5 लिटर पाणी पितो. या व्हिडिओमध्ये एवढंच काय कळलं असलं तर मला पण कमेंट सेक्शन मध्ये तुम्ही समजून सांगा. सबस्क्राईब करा, लावा गाणं. तू शांती ठेव, पण मी त्या रंगेला पटवणार आहे यार. काय दान काय तो.